कागलमध्ये नामदार हसन साहेब मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे, आमदार जयंत असगावकर यांचीही उपस्थिती होती। यावेळी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी शिक्षण पद्धतीत झालेले बदल, आव्हानं आणि शाळेत येणारे विद्यार्थी नजरेसमोर ठेवून शिक्षकांनी काम करणं गरजेचं असल्याचं सांगितलं। जिल्ह्यातील प्राथमिक शाळा आदर्श बनवण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून 20 कोटी रुपयांची तरतूद केली असून यातून 100 वर्ष पूर्ण असलेल्या शाळांच्या जीर्ण इमारतींची दुरुस्ती केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आवश्यक त्या ठिकाणी नवीन इमारती बांधण्यात येतील। सर्वच शाळांना डिजिटल वर्ग आणि ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून अंगणवाडीच्या स्वतंत्र इमारती बांधण्यात येतील असंही नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी शिक्षकांनी आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व ठेवण्याची गरज व्यक्त केली। आमदार जयंत असगावकर, दादासाहेब लाड, भैया माने यांनी मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाला गोकुळचे संचालक युवराज पाटील, जे.बी. बारदेसकर, शिक्षण अधिकारी गणपती कमळकर, सारिका कासोटे, प्रकाश गाडेकर, बाळासाहेब तुरंबे, रमेश तोडकर, विकास पाटील, शंकर संकपाळ यांच्यासह राष्ट्रवादी शिक्षक सेलचे पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते।